तर मित्र तुम्ही आता बघू शकता केवढी मोठी साईज आहे ती। बघूया एक तरी दिसतंय आर्यनला याच्यात, हाय काय किती आहेत? हे तुमचे आहेत। सुप्रभात मित्र हो, मी आणि आर्यन आज भरपूर दिवसांनी जात आहे मासे पकडू। सकाळचे वाजले 6:15 आणि उजाडलेलं आहे पूर्ण। यांका घेऊन जातो बरोबर कुत्र्यांका। आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। भरपूर दिवस झाले होते मासेमारीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलं नव्हतं, तर आज आमचं जायचं ठरलं होतं मासे पकडू आणि प्लस खेकडे पण पिंजरे पण टाकलेले आहेत, तर म्हटलं आज ब्लॉग बनवूया। आपण आहेत ना मित्र आता पूर्ण जंगलच्या भागात एंट्री केलेली आहे। भरपूर दिवसांना आलो मित्र खाडीत आपण, आणि सुट्टी लागलेली आहे आता, भरती लागलेली आहे लागात आता। काही ना कुर्ली दिसलेली आहे बघा पहिलीच। इकडे आहेत ना, इकडे हे बघा मासे भरपूर आहेत। तुमका आता वलय दिसत असतात पाण्यावर, तर हे आहेत ना माशांनीच आता उड्या मारल्यानी ते बघा। तर मित्र असा बोलतात की एखाद्या जंगलात जर बिबट्या किंवा वाघ असत आणि त्या जंगलात जर तुम्ही 100 वेळा गेलाव ना, तर तुमका एखाद दुसऱ्या वेळी तो वाघ किंवा बिबट्या दिसतात। ओके, पण 100 वेळा म्हणजे बाकीच्या 98 ते 99 वेळा त्या बिबट्यान किंवा वाघान तुमका बघितलेला असता, पण तो आपल्याला दिसत नाही। तर ह्या साईडला तर तुम्ही बघू शकता हे जंगल पण किती घनदाट आहे। तरी आता उन्हाळा आहे म्हणून सुकलेलं आहे, तुमका जरा दूरवरचा दिसत आहे, पण पावसाळा तिकडचा थोड्याशा अंतरावरचा पण तुमका दिसत नाही। तर अशा जंगलात ना बिबट्या किंवा वाघ तुमका बघत असता, तर सावधगिरीने जाऊक लागता। किड्यांचा आवाज पण किती आहे बघा। आपण आला होता वाघाच्या पाराक, खय ओके। इकडे आहेत ना आर्यन आता पहिली कांदा टाकताय। सूर्यनारायण पण आलेले डोक्यावर नाही, समोर आले आहेत मित्र हो। मगाशी तुमका बोललो होते ना की खाली पिंजरे पण टाकलेले आहेत म्हणून, तर आर्यनने आता पिंजरो टाकलेलो हे बघा काढलेलो आहे, आणि ह्याच्यात आपल्याला मस्तपैकी मोठ्या साईजचे 2 खेकडे मिळालेले आहेत, एक नंबर, आणि बारके 3 आहेत। चांगली साईज आहे। आता आहेत ना आपण दुसरं पिंजरो बाहेर काढूया, बघूया एक तरी दिसतंय आर्यनला याच्यात, हाय काय किती आहेत? अरे वा, 4। मगाच्या याच्यात 3-4 आहेत आणि ह्याच्यात 3-4, एक नंबर काम झालेलं आहे। आज तर फुल मजा असणार आहे, खेकडा मसाला होणार घराशी। 2 पिंजरे मिळालेले आहेत आणि 2 पिंजऱ्यात आपल्याला बऱ्यापैकी खेकडे मिळालेले आहेत। आणि आता अजून एक किती आहे पुढे, अजून पुढच्या साईडला आपल्याला जायचं आहे, तिकडे तू जाऊन येशील ना? मी पाण्यात ना आता जात नाही मित्र एवढं पुढे। हे बघा आर्यन गेलोय पुढे, पाणी आहेत ना जरा थंड आहे म्हणून मी नाही जायचं आहे, कुत्रे पण नाही उतरत आहेत पाण्यात। आज एकदम शांत खाडी आहे आपली,
खाडीत फक्त आता मी आणि आर्यन दोघेच आहो. असे जरा खेकडे बिकडे मिळाले ना की बरा वाटता. नाहीतर लास्ट टाइम आला होता भेंडी एवढे थंडीतनं आम्ही टाकला होता, हे पिंजरे टाकला होता आणि त्याच्यातनं ना एक पण खेकडो आपल्याला मिळालं नाही, एक पण कुर्ली मिळाली नव्हती. एवढं मूड ऑफ झालं ना भेंडीच्या आईला. पण आत्ता मस्तपैकी पहिल्या दोन पिंजऱ्यातच आपल्याला बऱ्यापैकी खेकडे मिळालेले आहेत. आणि आर्यन आता दुसरीकडे टाकून गेलो आहे. आहे काय काय हा एक ह्या पिंजऱ्यात पण एक आहे. तो बघा आर्यन आता पिंजरो घेऊन येत आहे आणि एका ह्याच्यात मासो पण मिळालेलो आहे. अरे बऱ्यापैकी आहेत रे मित्रो, एक चांगच होणार आहे आज आपली. आणि ह्याच्यात मासो पण गेलो आहे बघा. अरे ही साईज मोठी आहे. एकच आहे पण आडच आहे. तेल टाकून पण आहेत ना चैन काय ओपन होत नाहीत, म्हणून आर्यन आहेत ना आता बघा असेच काढताय डायरेक्ट हात घालून. पण ह्या रिस्की आहे खरं तर. ते बघा ते कसं करताय बघा. सावकाश. आवाज आहे आर्यन. चेनच ओपन होत नाही. आली पहिली. हे बघा मित्रो, आर्यनला धरल्या नाही. थांब 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 थांब. ह्या साईडने हात घालते बघ. आर्यनला पकडलं नाही. दुखताय काय? आईच्या गावात कसला पकडलं नाही बघा. टोकच पकडलं ना बोटाचा पुढचा, पण तरी पण ते सोडत नाही आहे. हे बघा. दुखताय काय? बघा आर्यन आत्ताची कुर्ली काढताय ना ती मोठी आहे कुर्ली सगळ्यात, आणि एकच होती एका पिंजऱ्यात. ते बघा चावक पण बघताय. आईला एक नंबर काढल्यान. तर मित्र तुम्ही आता बघू शकता केवढी मोठी साईज आहे. ती चांगली साईज मिळालेली आहे. इझिली आर्यनने काढल्यान पिंजऱ्यातनं. तर आता आपण एकूण 4 खेकडे बाहेर काढलेले आहेत. कुत्रे आहेत ना त्यांच्या कुर्ल्यांच्या जवळ पण जात नाही आहेत. त्यांना माहिती आहे ह्या रिस्की आहे खूप. हे कुत्रे जेव्हा असतात ना बरोबर तेव्हा जंगलातनं फिरू काय वाटत नाही. कारण कुत्रे आपण जसे जसे पुढे जाऊ तसे आपल्या 20-25 पावला पुढे कुत्रे असतात. आणि काय समजा डुक्कर वाघ बीघ असतात तर त्याचं पहिलं वास आहेत ना या कुत्र्यांका येतात आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला सावध करतात. तर असे हे आपले कुत्रे जंगलातनं वगैरे आहेत ना कुत्रे खूप उपयोगी पडतात रानावनातनं फिरताना. चला तर आजचे आपले हे खेकडे पकडून झालेले आहेत. एक झाबळी आपली पूर्ण भरलेली आहे. मगाशी आर्यनने आहेत ना कांदा टाकून ठेवलेले इकडे, तर ती आता काढताय कांदा. हे बघा आर्यनची हाईट थोडीशी लहान असल्यामुळे त्याला पोहत पोहत काढूक लागतंय. ते हा पण एक वेगळा स्किल असता मित्र. काकू काय अशी लपून लपून लपाछपी खेळतेस की काय?
आता माका ठावकत नाही. सकाळी सकाळी आलं की सकाळी आले. हिशोब मारतो तेव्हा हे बघ कुर्ले आणला वा केवढे ते दाखवते. गाडी घेऊन जावा आणि घेऊन येवा जावा. जा सानू आतनं टॉप आण जा. आता दाखवतो मित्र तुमका किती कुर्ले मिळाले त्यातले. आजोबा आजोबा बाजू गोवा तुम्ही. आजचं हे ब्लॉग कसं वाटलं मग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.